सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देवगड सज्ज झाले असून सरत्या वर्षाला निरोप। नववर्षाचे स्वागतानिमित्त 30 व 31 डिसेंबर या दिवशी जल्लोष 2025 साजरा करण्यासाठी देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेने देवगड बीच फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असून त्याची पूर्वतयारी करण्यात येत आहे। सुसज्ज भव्य व्यासपीठ, रंगमंच उभारणी करण्यात आली आहे। त्याचबरोबर विविध खाद्यपदार्थ, शाकाहारी मांसाहारी फूड स्टॉल उभारणी करण्यात आली आहे। याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी। तालुका व्यापारी पर्यटन संस्था यांच्या सौजन्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे यांच्या विशेष सहकार्यानं देवगड बीच या ठिकाणी जल्लोष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं उत्साही स्वागत असं या कार्यक्रमाचे स्वरूप असून 30 आणि 31 डिसेंबर 2025 या दिवशी विविध कार्यक्रमांनी हा जल्लोष सोहळा देवगड बीच या ठिकाणी साजरा होणार आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेचे पदाधिकारी व सर्व सदस्य या कामात मग्न झाले असून या ठिकाणी भव्य रंगमंच आणि फूड स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे। स्वच्छ देवगड समुद्र किनारा, त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचं स्वागत करणं आणि सरत्या वर्षाला निरोप देणं आणि नववर्षाचं स्वागत करणं याच महत्त्वाच्या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं आणि तोच उत्साह आणि तीच जिद्द धरून यावर्षी देवगड तालुका व्यापारी संघाचे व्यापारी पर्यटन संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य सक्रिय झाले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। एकंदरीत या कार्यक्रमाविषयी आणि कार्यक्रमाची रूपरेषा याविषयी काय सांगाल? आपल्यासोबत आहेत दयानंद पाटील। दयानंद पाटील, एकंदरीत हे कार्यक्रमाचं नियोजन आणि आपल्याला लाभणारे जे विशेष सहकार्य आहे याबद्दल आपण काय सांगाल? देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था आयोजित व पालकमंत्री सन्माननीय कॅबिनेट मंत्री नितेशजी राणे यांच्या सहकार्याने हा जल्लोष कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे। जल्लोष हे 15वे वर्ष आहे। खरं तर यावेळी कार्यक्रम होईल, जल्लोष होईल की नाही अशी थोडी हे होती, पण उशिरा थोडं डिक्लेअर करून आम्ही आमच्या जल्लोष कमिटीने एक उत्तम असं एक नियोजन केलेलं आहे आणि खूप चांगल्या रीतीने त्याला प्रतिसाद देखील मिळत आहे। येणारा जो पर्यटकांचा जो इथला देवगडमध्ये येणारा जो पर्यटक जे आले आहेत त्यांची पूर्णपणे त्यांची एक व्यवस्थितरित्या त्यांना पर्यटन इथे कार्यक्रम पाहण्यासाठीची सोय म्हणा किंवा पार्किंगची सोय म्हणा एक व्यवस्थितरित्या आम्ही नियोजन केलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रतीने याला प्रतिसाद मिळत आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर या ठिकाणी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले। आपण संवाद साधणार आहोत मिलिंद मोहिते यांच्याशी। मिलिंद मोहिते, एकंदरीत 30 आणि 31 रोजी कशा पद्धतीचे कार्यक्रम आहेत आणि पर्यटकांना आपण काय आवाहन कराल? उद्घाटन माननीय नितेशजी राणे मत्स्य व बंदर विकास मंत्री यांच्या शुभ हस्ते होणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय श्रीमती साक्षी प्रभू, नगराध्यक्षा देवगड जामसंडे नगर पंचायत, माननीय रमेश पवार साहेब, तहसीलदार साहेब देवगड, त्याचप्रमाणे माननीय योगेश तोडणेकर बंदर विकास अधिकारी, माननीय गौरी पाटील मुख्याधिकारी नगर पंचायत देवगड जामसंडे, त्याचप्रमाणे प्रकाशजी गायकवाड उद्योजक, प्रसादजी पारकर सिंधू जिल्हा व्यापारी महासंघ, शैलेश कदम सिंधुदुर्ग देवगड तालुका व्यापारी संघ, माननीय अण्णा घेवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा 8 वाजता पार पाडेल। त्यानंतर उद्घाटनानंतर स्थानिक कार्यक्रम होईल आणि रात्री 9 नंतर महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अमीर हडकर यांच्या मेजर ए या बँडचा म्युझिकल शो होईल। यात अबोली गिरे या मुख्य गायिका असणार आहेत। त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर सहगायक म्हणून मुन्नवर अली हे असणार आहेत। त्याचबरोबर या कार्यक्रमात डान्स आणि इतर कार्यक्रम सुद्धा होणार आहे। दिनांक 30-31 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता
अमित हडकर यांचं म्युझिकल शो होणार आहे जल्लोष 2026 म्हणून. आणि यात मुख्य गायिका असणार आहे अनुष्का शिकतोडे आणि आदिश तेलंग. आणि रात्र 12 वाजता जल्लोष पूर्ण फटाक्यांच्या आतषबाजीत नववर्षाचं स्वागत असणार आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी आम्ही जो आदर्श कार्यकर्ता एक पुरस्कार देतो तो गेल्या वर्षीपासून आपण दिवंगत संजयजी धुरी यांच्या नावाने आपण सुरू केला आहे. तो ह्या वर्षी त्याचप्रमाणे दिला जाईल. त्याचप्रमाणे आता 12:30 वाजता DJ नाईट्स हा कार्यक्रम होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. निश्चितपणे 30 आणि 31 डिसेंबर या 2 दिवशी संपूर्णपणे देवगड बीच या ठिकाणी पर्यटकांचे आकर्षण प्रतिवर्षी साजरा होणारा जल्लोष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आणि त्याची पूर्वतयारी या ठिकाणी चालू असताना आपण या ठिकाणी पाहू शकतो विविध खाद्यपदार्थांचे फूड स्टॉल, त्याचप्रमाणे भव्य व्यासपीठची उभारणी, येणाऱ्या पर्यटक नागरिकांना बसण्यासाठी खास खुर्च्यांची व्यवस्था, वेगवेगळे कक्ष, त्याचप्रमाणे विविध आकर्षक पद्धतीची रोषणाई आणि त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम या ठिकाणी उभारण्यात आली असून रात्री ठीक 12 वाजता नववर्षाचे स्वागत हे जल्लोष पूर्ण आतषबाजीत फटाक्यांच्या आतषबाजीत करण्यात येणार असून त्याची संपूर्णपणे जय्यत तयारी या देवगड बीच या ठिकाणी सुरू झाली असून प्रतिवर्षी साजरा होणारा हा जल्लोष सोहळा यावर्षी अशाच पद्धतीने साजरा करण्याचा निश्चय देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेच्या माध्यमातून नामदार नितेश राणे यांच्या विशेष सहकार्याने देवगड बीच या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि या सोहळ्यात सर्व नागरिकांनी पर्यटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन देखील आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे. सिंधुदुर्ग 24 ताससाठी दयानंद मांगले, देवगड. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.